सहकारी पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं या निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी या आघाडीचं पॅनेल या ठिकाणी आम्ही उभा केलंय। त्या पॅनेलच्या प्रचाराच्या निमित्तानं नावोदय घ्यायला प्रचाराच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले शाहू कारखान्याचे चेअरमन राजे समरजित घागे, राधानगरी बुद्रुकचे लोकप्रिय आमदार आदरणीय आंबेडकर साहेब, ज्याने आता या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिला की जनता दलाचे या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय वसंतराव पाटील कट्टेवाडीकर या ठिकाणी उपस्थित असलेले स्टेजवर सर्व या पॅनेलचे उमेदवार आणि स्टेजवरील मगाशी मामाने जेवढी नावं घेतली एवढी मोठी यादी आहे, याचा एवढा पाठिंबा आपल्याला सर्वांना ते माझे सर्वच या आघाडीचे या तालुक्यातले सर्व नेते मंडळी प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी कोल्हापूरची राज्यसभेवर आंदोलन झाले त्यांचे नेते आदरणीय खासदार धनंजय मुंडे यांचं कायापासून स्वागत करावं। खासदार धनंजय माळी साहेबांना जोरदार टाळ्यांची आवाजात सभेच्या सदस्य स्वागत खासदार माननीय धनंजय माळी साहेब। माननीय खासदार धनंजय माळी साहेबांचं जोरदार टाळ्यांची आवाजात या ठिकाणी व्यासपीठावर माननीय खासदार साहेबांचं स्वागत करण्यासाठी माननीय विठ्ठलराव खराडे साहेबांना विनंती करतो या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं। मार्गदर्शन करण्यासाठी आलेले कोल्हापूरचे दुसरे खासदार आदरणीय धनंजय मुंडे आणि या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी दुर्गा काटाचा हा मोठलेला महापूर प्रमुख कार्यकर्ते नेते विशेषतः उपस्थित असल्याच्या माता भगिनी, छायाचित्रकार, पत्रकार आणि तरुण मित्र हो, राजे साहेब आणि मुन्ना साहेब आणि आमदार साहेबांना आता खात्री झाली असेल की राधानगरी एवाय पाटील सांगतात ते खरंच काय ते आहे। ही राधानगरीची भूमी शाहू महाराजांच्या पदपर्शानं पुढील झालेली भूमी असावी आणि या भूमीमध्ये पांढरकर साहेब अपमान सहन होत नाही या माझ्या यंत्र ही राधानगरी आहे। आणि या राधानगरीच्या माझ्या तमाम शेतकरी बंधूंनी ठरवून ठरवलं की 3 तारखेला होणाऱ्या मतदाना दिवशी कळपशी या चिन्हाला प्रचंड अशा मतानं निवडून द्यायचा निर्णय अगोदरच परिवर्तन करण्याचा निर्णय। हो सर, हे खुर्ची द्या, नेत्याकडे उभा आहे, हे खुर्ची द्या। आमच्या राधान तालुक्यातल्या तमाम शेतकरी सभासद बंधूंनी घेतलेला आहे। निश्चितपणानं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आमच्या नेते मंडळींना, मी आता कारखान्याच्या कारभारावर काही जास्त बोलणार नाही। मामानी सविस्तर पाडा वाचला,
अरुण जाधवाने टाळेबंद घेऊन डोक्यात एखाद्या वाचण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे बाबासाहेब पाटील बोलणार होते, बाबासाहेब थांबाचा खूप झाले म्हणजे, आणि आम्हाला सगळं समजलं म्हणून सांगितलं. बाबासाहेब तापतो मी तेव्हा पाटील. कारखान्याचा कारभार राधानगरीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना माझ्या सभासदात सांगण्याची गरज नाही. तो आम्ही जवळ बघितलेला साहेब. गेली 10 वर्ष 15 वर्ष, आणि मी जरी 35 वर्ष त्यांच्यावर असलो तर 10 वर्षामध्ये त्यांच्यावर बिजलीच्या कारभारामध्ये मी आहे. तर आपण म्हणणार आणि ते म्हणतात, कुठं पंडेवाडीला म्हणले, ढेंगेवाडीला म्हणले, सावड्याला म्हणले, आमदार साहेब नरतोड्यात काय म्हणलं मला समजायला काय बघूया काय म्हणतात त्याचं उद्या बघू की हे सत्तेत होते मग बोलत का नव्हते, विरोध का करत नव्हते. खरंच आम्ही काय बोलत नव्हतो आणि विरोधी करत नव्हतो. कारभारात आमच्या पाहुण्यांचा मनमानी, कुणाला विश्वासात घ्यायचं नाही, गोड बोलायचं, मिटिंगला गेलं की तासभर नको त्या चर्चा, आणि सगळी काऊन उठून गेली की यांची मिटिंग सुरू झाली, असं मिलिंद पांगेकर आमचं तिथलं काम आहे. मग मी 10 वर्ष बघत बसलो, 5 वर्ष पुन्हा नको वादवाद शांतपणानं बसलो. दुसऱ्या वेळा कारखान्याची निवडणूक लागली आणि मला सांगितलं आमचं नेताजी पाटील मंडळी होती, विराज वाळके, आम्हाला काही सोडून गेलेले बहादर लोक होते, आणि म्हणले एवढा साहेब आता तुम्हाला उद्याची निवडणूक लढवायचं ते म्हणतायत, पळायला पाहिजे, बिजली कारखान्याची निवडणूक ती लढवूया. तरी एसके सुद्धा होतात त्यामध्ये, म्हणजे माहिती सांगितलं. असं मला त्यावेळेला मी सांगितलं, कालची निवडणूक आहे 6 वर्षापूर्वी. आमचे लोक बी खुले झाले, मला माहिती होते सगळं खोटं बोलतोय, रिटून बोलतोय, मला माहिती होतं. तरी माझ्या कार्यकर्त्यांना सांगू शकत नव्हतो. माझे कार्यकर्ते भोळे बाबडे होते, आमदार साहेब, राजे साहेब, मुन्ना साहेब, राजकारणी नव्हते माझे कार्यकर्ते. भाऊजी कुठे त्यांनी सांगितलं, येवाय साहेब ते म्हणतात ते खरंच आहे, जरा आपण गडबड करायला नको, बिजलीची निवडणूक एवढी करूया, यशस्वी करूया, आणि तुम्हाला म्हणत असला काय कसं बुच्चवरती टोप घालणार आहे ते घालणार आहे. वर बी आमची ईडी झाली, मी काय येणार झालो, मला माहिती होतं, मी बघित आलो 35 वर्ष कायच करतात ते. माझं आमचा भाऊ बी त्यात सामील झालेला होता, भाऊ बी आमचा सामील झालेला होता. माझं कोण ऐकायच्या बरोबर नव्हतं, आणि मी म्हणतो बाबा ठीक आहे ठीक आहे. बिजलीची निवडणूक 17ला झाली, गडी चेअरमन झाला आमचा भेवला, गडी चेअरमन झाला. पहिल्या 2 महिन्यात मला एकट्याला वळून जेवण केलं खाली वाढला. साक्षी नाही ते साक्षी एकनाथ पाटील सुद्धा आमचं इसके खरं आहे का नाही, खोटंच बोलतोय मी. काय म्हणले त्यावेळेला पाहिजे तुम्हाला गाडगुडी वगैरे माहिती असावं आमच्या साहेबाचं कसं वागणं आहे. आता कारखान्याची निवडणूक झाली, चेअरमन निवड झाली, मी चेअरमन झालो, कोराडे मामा व्हाईस चेअरमन झाले, आणि आता विधानसभेची आपण पेरणी करूया, भागाभागात जाऊया असं भूमिका त्या ठिकाणी वाळव्यात मांडली. आमचे त्यातले 2 बिचारी माझे जीवाभावाचे मित्र होते, त्यांनी सांगितलं ठीक आहे साहेब आम्हाला जमायचं नाही, तुम्ही एवढ्या पट्टाला काय बोलू नाही. मला बोलवायचं नव्हतं, बाहेर काढायचंच होतं. ही भूमिका त्यावेळेला होती. कारखान्याची निवडणूक त्यावेळेला मी जर नसतो त्यांच्याबरोबर एसके पाटील साहेब पत्रकारांना सांगतो, त्यांना मी माझं जाहीर आव्हान आहे, तो गेल्या वेळाच आंबेडकरांनी सत्ता घेतली असती तुमची कारखान्याची. त्या गोष्टीची तुम्हाला नोंद नाही, आदिवासी नोंद नाही. मीच केलंय, मीच सगळं केलंय, मीच करतोय, मी म्हणल ते झालं पाहिजे, माझ्या मनाप्रमाणे झालं पाहिजे,
असं सातत्यानं सगळ्यांना सांगायचं, खोटं बोलायचं, इतकं रिटून बोलायचं. अरे बाबा काय सांगण्यासारखं नाही. जसं आमचे घेऊन आहे का सांगण्यासारखं नाही. ते 5 वर्ष परत सोसत बसलो. 5 वर्ष 19ची निवडणूक आली. मला म्हणलं जरा थांबा. थांबतो बाबा. आणि मला शरद पवार साहेबांच्या तिकडं इस्लामपूरला नेलं. काय करायचं तिथं सांगितलं पवार साहेबांच्या पुढ्यात जरा बोलून लागले सर 10 मिनिटे. आमच्या लोकांना समजा हो खरं मी सांगतो. मी खोटं बोलतो. मी मालकरी आहे. मी मालकरी आहे. राधानगरीचा अपमान आहे. क्षण करायचा आहे आधी तुम्ही आम्ही राधानगरीचा सोबत मला पवार साहेबांच्याकडे नेलं आणि पवार साहेबांच्या पुढ्यात मला सांगितलं पवार साहेब आमचे नेते पण आणि आमचे मेहुणे पण दोघं नुसते मेहुणे नव्हत्या. आमची नेते बी होती तिने माझ्यावर प्रेम केलं खूप वर्ष. ते बी माझ्या होते त्या ठिकाणी. आणि सांगितलं या वेळेला आम्ही विधानसभेची निवडणूक झाली चेअरमन करणार आहे. चेअरमन करणार आहे. आणि राज्य पवार साहेब आपला आलं ते कोल्हापूरला विधान परिषदेची जागा द्यायचं पवार साहेबांच्या पुढ्यात. मला बी सांगितलं तेव्हा तुला द्यायची जागा पण मला माहिती होतं हे खोटं आहे, लबाडीचं आहे. मला माहिती होतं. तर मी 35 वर्ष अनुभव घेतलेला आहे. 35 वर्ष मला माहिती होतं की लबाड सगळे आहे. पर्याय नव्हता. पुढे काय दिसत नव्हतं. आणि एवढ्या मोठ्या पवार साहेबांच्या देशातल्या नेत्याच्या समोर नाही कसं म्हणायचं. पवार साहेब म्हणणार तुला एवढं देत्यात आणि तू नाही म्हणायला लागला. पवार साहेब सुद्धा म्हणजे एवढा तुला फुलबिल लागले काय. आणि पवार साहेबांनी उठता उठता सांगितलं आता नावच घेतो. नाव हसन मुश्रीफ साहेब येवायला तुम्ही चेअरमन केल्यानं मला सांगायचं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांनी तुम्हाला सांगितलं ते अजून सांगतात. विधान परिषदेच्या जागा रिक्त झाल्या. मी म्हणलं दोन्ही नेते ना माझे नेते दोन्ही काय सांगायचं. मला वाढवलाय मोठा केलाय. माझ्या अंगावर कापड घातले. आम्ही कापड सुद्धा घालत होतो अंगावर. काय केलं एवढंच होतो आम्ही. सांगितलं मला विधान परिषद जागा रिक्त झाल्या. दोन्ही साहेबांना माझ्या भेटलो. विनंती केली साहेब पवार साहेब म्हणल्यात आता चेअरमन ते राहू दे कारण यांचा जीव त्या खुर्चीतच अडकलेला आहे. खुर्चीतून त्या चेअरमनजीच्या अडकलेला आपण ती का मागायला नको म्हणलं. आणि म्हणलं आता विधान परिषदेच्या जागा रिक्त झाल्या साहेब जाऊया. मी गेलो सकाळी. मला म्हणजे जाऊया बरोबर आहे आपल्याला जावंच लागेल मुस्लिमांच्याकडे. लगेच जाऊया 1 वाजता जाऊया असं मला सांगितलं. आणि मी 11 वाजता परत फोन केला. साहेब मी निघावले कागदा तुम्ही बिया नाही म्हणजे एवढा थांबा मी घोटाळा झाला म्हणजे. मी तुम्ही गेल्यावर मुस्लिमला फोन केला आणि सांगितलं मुस्लिम साहेब मला तुमचे 2 तास पाहिजेत येवायला. मला खूप बोलायचं असेल राजकारणावर जिल्ह्याच्या राजकारणावर आमच्या मतदारसंघाच्या राजकारण बोलायचं आहे असं मी मुस्लिमला सांगितलं. असं मला फोनवर सांगितलं. आणि एवढ्या आज राहू दे मी गंमतच आहे मुलाचं. ठीक आहे 2 दिवसात बोलूया. अजून काय करायचे 2 दिवस बोलायचं मला जमले आले नाही. आणि 2 दिवसाला आमच्या मेहुण्याने काय करावं काय साधा केला असं माझं राहिलंच. स्वतः विधान परिषदेला मला घ्यावून सांगा शिष्टमंडळ पाठवलं. हे माझं मेहून आहे काय सांगायचं. म्हणून मला मगाशी म्हटलं तुम्ही म्हटलं परवा आलं ते मला आणि उद्याच तुला. शिवाजी तुला वाटतं तुला खरं बोलतं असं वाटतं तुला कधी कधी. मला बी कधी कधी नाव होती. कधीच खरं बोलायचं नाही. सगळं खोटं बोलायचं. सगळ्यांचा घात करायचा. राजकारणामध्ये सुद्धा आमच्यावर असणाऱ्या माणसाला सुद्धा काढून घेताना मतमतांतर केलं. आपले दोस्त बाजूला गेले.
स्वतःच्या राजकारणासाठी येवाळ पाटलापासून बाजूला व्हा अशी भूमिका घेतली. 7 पंधरा सरकार सुद्धा त्यात एवढी आमची दृष्टी त्यांना सुद्धा माझ्यापासून बाजूला केलं. आणि इथलं सुद्धा कोण दोस्त होतं त्यांना सुद्धा काय बाय सांगून येवाळ पाटलाला मोडायचा म्हणून त्यात सुद्धा बाजूला केलं. आणि सांगत्या हेनच बाजूला केलंय. काय किती खोटं बोलता हो किती साहेब, पुन्हा तुम्हाला काय काय सांगता. 35 वर्ष मी तुमच्या बरोबर काम करतोय. सगळं जिल्ह्याच्या राजकारणात, तालुक्याच्या राजकारणात, मतदारसंघाच्या सगळं खोटं बोलून सगळं माझ्या घरात कशी ही भूमिका सातत्याने घेतली. मगाशी मला वाकी घोलातले कार्यकर्ता बोलला. मार्केट कमिटी सुद्धा प्रशासक काळातलं अध्यक्षपद सुद्धा मलाच पाहिजे ते मी घेतलं. काय शिल्लक ठेवलं होतं जिल्ह्यातलं घ्या असं हे नेतृत्व कुठे. आणि सांगताय ह्याला जायचंच होतं, ह्याचं तोंड शिवलं होतं का, ह्याला काय बोलता येत नव्हतं का, बोलला का नाही 5 वर्षात. खरंच बोललो नाही, खरंच बोललो नाही. बोलासारखी अवस्था नव्हती. मुलुंड जिल्ह्यात जगदंबीला बघत असलं की एवढी विषय वाचलं की आमच्या मेवण्याचं भाषण 1.5 तास. एसटीची सकाळी बातमी चांगल्या पद्धतीनं जनरल बोर्ड झाली. कुणी बोलायचं, काय बोलायचं, राजाचा पोपट मेला कुणी म्हणायचं असं असं 10 वर्ष सोसलं, 10 वर्ष सोसलं. सोसलं आता सोसलं. घरात बसायचं, घर बी कंटाळली. असं काय माझा आमचा साहेब घरात का बसायला लागलाय, कंटाळा आहे का काय राजकारणाला. माझ्या कुटुंबाला सुद्धा माझी दया आली. कुटुंब म्हणायला लागलं असं का करता, तुम्हाला काय सांगू म्हटलं. मला रस्ता सापडला, मला मार्ग दिसला, समोर सगळा अंधार आहे, मला राजकारणात कोंडलाय, कोंडून घातलाय, बाहेर पडायचा अवघड आहे. आणि मग हे पॅनेल दिल्लीच्या उद्याच्या कालच्या निवडणुकीमध्ये करताना या पॅनेलची रचना या राज्याचे भाजपचे नेते मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, या मतदारसंघाचे खासदार आदरणीय संजय दादा मंडलिक, ज्यांचं आता आगमन झालं ते कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना माणिक, राजे समरजित घारे. किती दिवस प्रयत्न करतात कसं घडवायचं. ते राजे समरजित घारे या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार गेली 5-10 वर्ष धडपडतात की बिजली एकदा सत्ता आणायचीच. सातत्यानं त्यांचा प्रयत्न होता की आमचे लोकप्रिय आमदार प्रकाशरावजी आंबेडकर यांनी आघाडी केलेली होती. इथं परिवर्तन करायचं, ही सत्ता काढून घ्यायची आघाडी केलेली होती. आणि मला वाटलं तर ह्या मार्गाने गेलेलं चांगलं मार्ग हा सापडेल. जरा विचार केला, सगळी माहिती घेतली, बुजरगड, कागल, राधानगरी, करवीर. मी जरा तसा हुशार आहे. अडाणी जरी असतो, कमी शिक्षण असलं तर मी राजकारणात बी हुशार आहे. त्याशिवाय एवढे घडवले सगळे हुशारच बी आहे. मला आधार मिळाला सगळ्यांचा. मग मामा मी म्हणते येवायचा काय करायचं. मामा मग तुम्हाला आत्ता समजलं नाही म्हणजे 6 वर्षात. मला 10 वर्ष मामा मी बघतोय म्हणून वाट बघायला लागलो. मामा म्हणजे तू बी जरा बघ, मला तर माझं बी जगतोय काय. आणि या कारखान्याच्या संस्थापक शिवाजीराव खोराटे त्यांचा मुलगा तुमच्या खुर्ची 6 वर्ष जाऊन बसला. तिला सुद्धा विचारलं नाही सा मामा काय जर आम्ही करायला लागले, मामा तुमचं जमणार नाही, तुम्हाला थांबावं लागेल असं सुद्धा म्हणलं नाही. एका संस्थापकाचा मुलगा खुर्ची लावून बसलाय तुमच्या, त्यांना म्हणलं नाही. ते इतकं मला त्यांना त्यांचे आत्मा जाता मला बरी वाटत नव्हतं. मामा म्हणलो थांबा मी मार्ग काढतोय. आले म्हणलं जवळ शिकार टप्प्यात आल्या. मामा म्हणलं तुम्ही नुसतं हो म्हणायचं म्हणलं. मामाला आणि काय करतो म्हणलं की मामा बी पडून जाईल. मामा खराय का नाही म्हणलं खरंय की नाही, मला भीती माझ्या मनामध्ये. आणि मग मामा म्हणले काय नाही एवढा पक्का आपला आहे. आणि मग मी निर्णयाला आलो.
राजे साहेबांना भेटलो, मुन्ना मार्कांना भेटलो, दादांना भेटलो, संजय मल्लिकला भेटलो. तेव्हा आमचं पक्क ठरलंय परिवर्तन करायचं नाही. बिजली कारखान्यामध्ये तुम्ही आमच्यावर या, मी म्हणून आमच्या आमदारांना तरी विचारा, आंबेडकरना विचारा अगोदर. ती बी आधी मना शंका ह्यांच्यामुळे होतो. ती बी मनामध्ये शंका पाच चुकचुकी त्याने आमदार काय करतात कुणास. या सर्व नेत्यांनी आघाडीच्या आंबेडकर साहेबांची चर्चा केली. अहो येवाय पाटील इकडे येणार आहेत, काय करायचं. या प्रकाश आंबेडकर आमदार 15-20 वर्षावर केपी पाटील तुमच्या राजकारणासाठी, तुमच्या साखर कारखान्याच्या खुर्चीसाठी तुम्हाला मंत्रीपद पाहिजे होतं. त्यासाठी 15-20 वर्ष त्यांच्यावर आम्ही राधानगरीतली फौज कार्यकर्ते संघर्ष केलाय. त्यांचं आमचं काय शेताचं भांडण आहे, बांधाचं भांडण आहे. तुमच्या राजकारणासाठी तुम्हाला आमच्या तालुक्यातील सांगत होते केपी साहेब काय तरी एवढ्या पत्राला द्या, काय तर द्या, बारकस का द्या, काय तर द्या. का गरीब खूप मला तयार नव्हता. आमचं मी गरीब म्हणतो येवायचं थांब की म्हणतो जरा आता मिळते की 24ला. मी सांगत होतो आमच्या साहेबांचा स्वभाव असा म्हणजे बाबा हो आलंय ते मला आणि उद्याच तुला. आणि मग मार्ग पक्का दिसला आणि मग मी जायचा निर्णय घेतला. मनमानी कारभाराला कंठाळून कधी कुणाचं ऐकायचं नाही, कधी कुणा विश्वासात घ्यायचं नाही, कधी खरं बोलायचं नाही. आणि मग निर्णय घेतला. मला राजे साहेबांनी मल्लिक साहेबांनी सांगितले दादांच्याकडे, त्याने दादाने नेलं, मुन्ना मार्कांना नेला. तिथं आंबेडकर साहेबांनी बोललं खरं ते सांगतो मी आता कवा तर खरी बोलायलाच पाहिजे. मला तुम्हाला सांगायलाच पाहिजे माझा किती अपमान झालाय, किती मला वाईट वागणूक दिलं तुम्हाला सांगायला पाहिजे, तुम्हाला कळायला पाहिजे. ते सांगतात किंवा असाच आहे की तसाच आहे. आता आम्ही असा तसा झालोय. त्यावेळेला लय चांगला होतो त्यावेळेला मागच्या वेळेला. आता लगेच बदल बिघडलो मी. मला नेलं या सर्वांनी, मला विश्वास दिला. आंबेडकर साहेब सुद्धा येवाय पाटील तुम्हाला मान्यता देणार आहे. मला आश्चर्य वाटलं, आश्चर्याचा धक्का बसला मला की प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं, आमच्या सर्व नेत्यांना आघाडीच्या नेत्यांना सांगितलं येवाय पाटील या पॅनेलमध्ये येणार असतील तर माझी मान्यता आहे, माझी तुला अडचण नाही. या पॅनेलच्या येवाय पाटलांनी नेतृत्व केलं. संधी येवाय पाटलांच्या सांगणारा हे आमदार होतं. आणि केपी साहेब 35 वर्ष तुमची मी सेवा करतोय. रामायणातल्या हनुमंतापेक्षा सुद्धा माझ्याकडे, हनुमंत सुद्धा माझ्याकडे एवढी सेवा करतोय. आणि तुम्ही केपी पाटील साहेब होतो. हा फरक नेतृत्वातला तुम्ही राधानगरीवाल्यांनी समजून घ्यावा. उद्याच्या 3 तारखेला त्या राधानगरीचा स्वाभिमान दाखवून असते. राधानगरीच्या अस्मिता टिकवण्यासाठी राधानगरीला चेअरमन होणार आहे. तुम्ही जे वाढवलाय तुम्ही मोठा केलाय, तुम्ही वाढवलाय, मला मोठा केलाय. मला मुलाप्रमाणे प्रेम दिलं, मला भावाप्रमाणे प्रेम दिलं. ते उद्याच्या 3 तारखेच्या निवडणुकीमध्ये की माझी तुम्ही इमान उभा केल्या राजकारणी तुझ्या कळस घालायचा. त्या कळसाला त्या राधानगरीला तमाम शेतकरी सभासदांचा हात लागावा एवढीच इच्छा या ठिकाणी मी या ठिकाणी प्रकट करतो. काय बोलावं कामाकरता कारखान्याच्या सांगण्या पलीकडे तिने सगळं सांगितलं, तुम्ही ऐकलं. सांगायचं लय भारी एकदम भारी, सगळ्याची डबऱ्यात घाली. असं एक काम आहे आमचं. म्हणून मी दर दिलाय, राज्यात दिलाय. राज्यात माझा कारखाना कुणाचा नाही, त्यांचा कारखाना. कारखान्याच्या संस्थापक विटी पाटील, खोराटे त्यांच्या मुलात ईश्वरदांना त्या काळात सगळ्या बाजूला ठेवलं. सर दिलकला नलवडे किंवा कारखाना त्या मंडळींनी हातात भाकरी करून, खैदा भाकरी करून कारखाना उभा केला. पाणीबांधली आता पाणीबांधलं आता ही वेळ आली आहे, परिवर्तनाची पाळी आली आहे. सोडेकरांचा सुद्धा अपमान झालाय, ही पाळी आलेली आहे. या पाळीचं उत्तर उद्या 3 तारखेला द्यायचं आहे. ती भूमिका घ्या एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी आलोय मी. लय भारी मी ऊस दर दिला. ऊस दर केपी पाटील ते मगाशी अरुण जाधवांनी सांगितलं. काय सांगितलं अरुण जाधवांनी? एफआरपी केंद्र शासनाचा निर्णय झाला, सरकारने आदेश काढलाय. शेतकऱ्यानं पिकवलेला ऊस त्याला एफआरपी प्रमाणे द्यायचा आहे. म्हणून तुम्ही एफआरपी पेक्षा कधी जादा दिली नाही. बहुवार्षिक सुद्धा दिला.
हमी धोरण दिला, सगळ्यांनी एफआरपी देऊन दिलेला आहे. तुम्ही काय वेगळं केलं ते अरुण काकडेंनी प्रशासक असतात त्यावेळी कोराडी त्यामध्ये होती. एफआरपी पेक्षा 305 रुपये त्या काळामध्ये जे आता दिलं त्याला म्हणायचं लय भारी. हे का लय भारी रोज असते टिमटिकवाजं लय भारी आहे, लय भारी आहे, हे लय भारी, हे समजून घ्या. आम्ही ठरवलं उद्याच्या हे निवडणुकी सत्ता तुम्ही आमच्या हातामध्ये दिली तर यापेक्षा चांगला दर जो मालेगाव कारखान्याने दिला 3435 रुपये त्या पद्धतीने उद्याच्या उसाला भेट देणार आहे. हे आम्ही उद्या या कारखान्या माध्यमातून करणार आहे. हे आम्हाला करायचं आहे. काय सांगायचं तोडणी कार्यक्रम, सरड्याची काय अवस्था, सोलापूरची काय अवस्था, राधांची अवस्था काय, कारखान्याची इथं झाले म्हणून आमचा ऊस जातो. आणि मला तुम्ही शेतकरी सभासदांचं समाधान लावले 70% सभासदांचा ऊस कारखान्याकडे नाहीच, इतर कारखान्याला ऊस. 30% लोकांना याचा लय भारीचा फायदा खराय का नाही. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये सुद्धा तोडणीचा कार्यक्रम आम्ही सुरळीत प्रमाणे करणार आहे. ऊसाच्या प्रमाणामध्ये आम्ही वाहतूक यंत्रणा राबवणं अशा पद्धतीचं काम आम्हाला उद्याच्या काळामध्ये करायचं आहे. यासाठी आम्हाला तुम्ही सर्वांनी ताकद द्यावी, मदत करावी, सहकार्य करावी ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आलो. निश्चितपणानं या 218 गावातल्या शेतकरी सभासदांना पिकवलेला ऊस 100% बिद्रीला न्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. हे आम्हाला उद्याच्या काळामध्ये करायचं. आता काल परवा काय सांगितलं ज्यांचा ऊस विकत नाही तिची साखर आता 15 रुपये करूया. ऐकलं भारताला वाघापूरच्या दिवशी वाघापूरला कार्यक्रम झाला 20 रुपयाची साखर 15 रुपये 5 वर्ष का तोंड झाकलं तर तुमचं करता येत नव्हती. आम्ही सांगत होतो मामाने आम्ही सगळे संचालक नको 15 रुपये करा 15 रुपये करा. त्यात आम्ही कसं चालत आम्ही करणारच आहोत ते सुद्धा उद्याच्या काळामध्ये. हा आमचा निर्णय आहे. काय सांगायचं या गावात या भागात अनेक तरुण मुलं जाईत असतील बिजलीच्या शिक्षण संकुलामध्ये. काय गोष्ट आहे 8 कॉमर्स सायन्स ह्याच्या पुढे गाडी आमची कधी गेलीच नाही. 72ला ते शिक्षण संकुल उभा केले. त्याच्यावर कलर सुद्धा त्याला दिले. बाबासाहेब पटलांना मी मागे एकदा अध्यक्ष केले त्या कमिटीचं. बाबासाहेब पटलांना रंग सुद्धा असं लावू दिला. लावू तू लावू नको बाबा, माझा मी लावतो. आता केव्हा लग्न लावणार शिक्षण संकुल चांगलं उभा केलं. शेतकरी समाजाच्या मुलांना कमी खर्चामध्ये शिक्षण मिळावं, दर्जेदार शिक्षण मिळावं, चांगले तिथे कोर्स यावे, इंजिनिअरिंग मेडिकल असले कोर्सेस तिथे यावेत. हे कधी भूमिका घेतल्या का घेतली नाही हे माझं पलीकडचं तितक्यावर सुंदर चाललंय. ते आणि मोडकळी नाही कारखान्याने मोडलं तुझं मोडू दे. हे तुमचं लय भारी काम आहे. हे मला तुम्हाला सांगायचं. आम्हाला उद्या शिक्षण संकुल सुद्धा दर्जेदार शिक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे. ही भूमिका दिली आम्ही उद्याच्या काळामध्ये जाणार आहोत. हे आम्हाला करायचं आहे. एखाद्या कारखान्याच्या माध्यमातून मल्टी पेशंट हॉस्पिटल उभा करता येईल काय आम्ही गेल्या की उद्याच्या उद्या करणार नाही. ही आमची भूमिका आहे. हा आमचा विचार आहे आघाडीच्या नेत्यांचा. तो विचाराचा आम्ही सगळं करणार आहे. सगळ्यांना विश्वासातून आम्ही करणार आहे. सभासदांना विश्वासातून घेणार आहे. आम्ही नेत्यांना विश्वास घेणार चांगला कारभार कसा कारखाना करता येईल. ही बिद्री ह्या सभासदांची मातृसंस्था आहे. कामधेनू आहे, मातृसंस्था आहे. या मातृसंस्थेतनं शेतकरी सभासदांना जास्तीत जास्त फायदा कसा देत आहेत ह्या उद्याच्या काळात भूमिका घेणार आहोत. हे करण्यासाठी तुम्ही आम्हाला सर्वांनी त्या ठिकाणी निवडून द्यावं एवढीच अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी करतो. दुसरी जाता सांगतो आहे लय भारी कोराटे मामा वाईट चर्मन ते काय तर कवा ते मिळते. आमच्या कार्यक्रमाला तांत्रिक पारितोषिक मिळते. ते वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये एकदा वेळा 2 दिवस चांगला आहे. आम्ही बी त्या कारभारात चांगल्या कारभारात आम्ही आहेच. आम्ही काय तुम्ही एकट्याने केलं नाही. ते काय म्हणतात एकटाच भारी काय भारी पुन्हा ते सरडेकरांनी सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याने बघितलं असं. वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये आमचे सगळे डायरेक्टर वगैरे एसके ते कसलं काय म्हणतात ते शिंबॉल घ्यायला. आता मला तर इंग्लिश बोलायला लागले. शिंबॉल घ्यायला गेलेलं ट्रॉफी घ्यायला गेलेलं
आमचं बोर्ड सगळं तुटू काढायला. चेअरमनने ते असा हात लावला त्या ट्रॉफीला. शेवटी व्हाईस चेअरमनचा बिल हात लागायला पाहिजे की नाही. चेअरमन आमचं व्हाईस चेअरमन साहेब हात लावायला गेलं सर. थांबा थांबा, तुमचा हात लागल. माझा एकटाचा जर हात लागल. हिरो व्हायरल झाला तेव्हा. तुम्हाला माहिती आहे काय सोडलं केला बघा काय आहे ते 3 तारखेला दाखवा. हाय किंवा अपमान उद्या 3 तारखेला राजाम तालुक्यातल्या सोडतल्या माझ्यासाठी कार्यकर्त्याने तो यात पार पाडावा हे सांगण्यासाठी मी तुम्हाला ह्या ठिकाणी आलो. मला समज मी जायला नव्हतं. मला माहिती मी तिकडे कधीच जायला नव्हतं. मला पटतच नव्हतं. कुठं त्या बोर्डात जायला तुम्ही मला केला असा सुनाच. म्हणून त्या कारखान्याच्या प्रगतीसाठी कारखान्याच्या सगळ्या उन्नतीसाठी या नेत्याने जी आघाडी उभा केलेली आहे एकापेक्षा एक सक्षम असे उमेदवार चांगलं पॅनेल उभा केलेला आहे. त्या पॅनेलला तुमची सेवा करण्याची संधी 3 तारखेला मताच्या रूपाने द्यावी. आम्ही पॅनेल करता सुद्धा सांगत होते काय कसं पॅनेल होणार आहे काय नाही. आमच्या पॅनेल ज्यावेळी प्रकाश आंबेडकर साहेब वाचायला उठले पॅनेल पत्रकार तेव्हा होते बरेचसे सगळे. त्या कार्यक्षेत्रातले लोक सुद्धा होते. आमदार आमचे पॅनेल वाचत होते. शिवाजी लोक असा टाळ्याच्या हुल्या अशा त्या ठिकाणी घालत होते. खराय काय नाही गो टाळ्याचा आवाज येत होता त्यावेळा. आणि पलीकडच्या बाजूला चालू होतं पॅनेल वाचायचं. नाव खोडायचं नाव घालायचं. बोंब कापड फाडली एकमेकाचं. कुठं तर पळून जातील म्हणून कोल्हापूर एका हॉटेलमध्ये मुक्कामला लूट होती पोरही. कुठं पळून जाईल एवढा पाटील पळवून आंबेडकर पळवून ह्यातला एखादा निर्णय कोणून ठेवली ती 3 वाजेपर्यंत. काय तुम्ही देणाऱ्या उद्या लोकांना काय सांगणाऱ्या लोकांना हे असलं तुमचं राजकारण या बिजलीत हद्दपार करण्यासाठी माझ्या राधार तालुक्याच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी जागे व्हावं. आणि मी सांगत आलोय माझ्या सगळ्या आघाडीच्या नेत्यांना सगळ्या आघाडीने सांगत आलोय राधानगरीची काय चिंता करू नका. राधानगरी हा कोल्हापूर जिल्ह्याला आणि कर्नाटकाला पाणी पुरवणारा तालुका आहे. पाणी पाजणारा तालुका आहे. आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा राधार तालुका आमदार साहेब मुन्ना साहेब राजेसाहेब तुमचं तिकडलं मला काय माहिती नाही. ते तिकडे बरं आहे. मी बघितले बघायला लावले. आमच्यापेक्षा बरं आहे चांगलं आहे. सांगता तिकडे भारी आहे काय भारी नाही. कटाळ्यात माणसं तिकडे राधानगरी तालुका सगळ्यांनी पाणी देणारा पाणी पाजणारा ताळ भागवणारा तालुका आहे आमचा. 2 राज्याची. आणि मग त्या दोघांची बी तालू भागवायचं काम उद्याच्या 3 तारखेला आपण तुम्ही आम्ही सर्वांनी करायचं आहे. ते ठाम होणार आहे. त्या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्ही करूया एवढीच विनंती या निमित्ताने तुम्हाला मी करतो. ले बोलणार तो नको. आता आमदारांचं ऐकायचं राजेसाहेबांचं ऐकायचं त्यांचं जरा मार्मिक आहे. माझं आपलं ग्रामीण भागात पण तो तुम्हाला सांगतो 2005ला सुद्धा परिवर्तन करण्यासाठी स्वर्गीय सदाशिव मंडलिक स्वर्गीय राजे पिनू घारे एकत्र आले होते परिवर्तन करण्यासाठी या कारखान्याने 2005ला. आमच्या पाहुण्यासनी चर्मन घरात काही परिवर्तन झाले की म्हणजे एकत्र आले. शेवटची सभा याच ठिकाणी झाली. ही परिवर्तन करणारी जागा आहे. ही परिवर्तन करणारी जागा आहे. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. तर सभा झाली ही परिवर्तन होतंय. राजेसाहेब मुन्ना साहेब आंबेडकर साहेब त्या टोकामध्ये मला माणसं दिसत नाही की ठरवून आल्या तुमची तुम्हाला इथनं हद्दपार करायचं बिजलीतनं हे ठरवून आलात. आणि सत्ता या आघाडीच्या हातामध्ये द्यायचा आहे. काय निर्णय घेणार राहणार तालुक्यामध्ये काही चिंता करू नका. आता 2-4 दिवस वाटत ते करतील वाटत ते सांगतील काय काय सांगतील आणि काय काय करतील आली घ्या आमचंच आहे. तर उगाच बर्चीला भेगा टिकेला आले तुमचं आमची काय आम्हाला तुमची सेवा करायची आहे. आम्हाला तुम्हाला न्याय द्यायचा आहे. सभासदांचं हित बघायचं आहे. हे आम्ही उद्याच्या काळामध्ये करणार आहोत. आणि एवढंच तुम्हाला सांगतो जाता जाता 2005ला जे परिवर्तन करण्यासाठी आघाडी आली तीच आघाडी त्यांचेच वारस सदाशिव मंडलिकांचा वारस तिला कामानिमित्ताने बाहेर गेल्या. ती नाही उद्या वाळवायला येणार आहे. त्याचा आणि कम शक्ती कुठं आली नाही. त्याचा मुलगा तिथे होता बिद्रीला. त्याची तिकडे फेरी चालू आहे तिकडे तालुक्यामध्ये. त्यांनी बी ठरवलंय
त्यांचा वारस ह्याबरोबर आघाडीत आहे. राजे विपिन घारग्यांचा वारस संमेलन ह्या ठिकाणी आहे. काय कुणास परिवर्तन करण्यासाठी या एकत्र आलेले आहेत आणि निश्चितपणानं परिवर्तन त्या वारसांची वारस इथं आल्यात परिवर्तन होणार आहे. येवाय पाटलांना नेतृत्व द्यायसाठी ते आलेले आहे. त्याला काय नको आहे. राधानगरीचा चेअरमन कारखान्याच्या स्थापनेपासून त्यांनी राधानगरीचा चेअरमन झाला नाही. झालं तर व्हाईस चेअरमन मी झालो एकदा. शंकरराव पाटील सुद्धा व्हाईस चेअरमन झाले. बाबासाहेब पाटील झाले. खोराटे मामा 2 वेळा झाले. काय उपयोग नाही व्हाईस चेअरमन पदाचा. तेव्हा आमचं आम्हाला माहिती आहे कसं असते. त्यांच्या हाताखाली असली काय अरे बाबा मला आमच्या मुलग्याची सांगितली सुनील गोपाळाची सांगितली त्या सगळ्यात काय सांगणार. आणि मला सांगतो माझा दुसरा आमदार शेवटच बोलतो त्याने बोलायचं की माझा शेवटचा अपमान होतो. मामांनी कसं सांगायचं. मी आता 5 वर्ष बोर्डात आहे. 5 वर्ष मी बोर्डात. गैर जागा मला एसके प्रामाणिकपणाची पत्रिका विजय नाही. प्रामाणिकपणाने सांगा 5 वर्षामध्ये गैर शुभारंभाला कुणाचं गव्हाणीचा लाळ वाढवायला लावायचा, कुणाचं वजन काट्याचं पूजन करायला लावायचं, कुणाचा ऊस तोडायचा शुभारंभ करायचा. सगळ्यात जास्त केलं माझ्या हातचा काय मुहूर्त निघाला. किती अपमान किती माझा करता. आणि सांगता तुला काय बोलता येत नव्हतं काय. तुला चुकलं तर काय. तुला आता उघडलंय बोलणारच आहे. तो आवाज तुम्ही उद्याच्या 3 तारखेला त्या मतदानच्या रूपात द्यावं आणि परिवर्तन करण्यासाठी ज्यावेळा 2005चा परिवर्तन करण्यासाठी मंडलिक आणि राजेसाहेब आले तेच आता परिवर्तन करण्यासाठी त्यांचे वारस या ठिकाणी आले. आता एवढंच सांगतो जाता त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं खोडवं करा आणि लागण करा म्हणून सांगितलं त्यावेळेला 2005. आता मी तुम्हाला सांगतोय राजेसाहेबांचा आणि आघाडीच्या मंडलिक साहेबांचा आव्हान तुम्हाला सांगतो. त्यावेळी त्यांनी खोडवं काढलं आणि लागण केली. आता निवडं करा आणि लागण करा एवढंच करा असा म्हणजे आव्हान तुम्हाला करतो. तुमच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. तुम्हाला सर्वांना मी नेतृत्व करतो. राधानगरीचा नेतृत्व करण्याची तुम्ही सर्वांना ताकद द्यावी, शक्ती द्यावी. सगळ्या गटाच्या मंडळींना एकत्र करून विश्वासार्ह कारखान्याचा कारभार चांगल्या पद्धतीने करत तुम्हाला खाली मार घालायला लागणार नाही अशा पद्धतीचं मी काम करेन एवढंच या निमित्तानं सांगतो. जय हिंद आणि जय महाराज. धन्यवाद. आपल्या मनोरंजनानंतर पुढील आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी शाहू कारखान्याचे अध्यक्ष माननीय राजे यानंतर आमदार प्रकाश आंबेडकर साहेब आपले मनोगत करतील. मी त्यांना विनंती करतो त्या ठिकाणी आपण उपस्थित मार्गदर्शन करावं. आमदार प्रकाश आंबेडकर साहेब. बेदरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती परिवर्तन करण्यासाठी या ठिकाणी सरोडेच्या या बाजारपेठेमध्ये जमलेले तमाम सगळे राधानगरी वासी आहेत आणि या सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असणारे या जिल्ह्याचे खासदार संसदरत्न धनंजय महाडिक साहेब, राजे समरजीत सिंग घाडगे साहेब आत्ताच ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं ते या पॅनेलचे नेते कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय एवाय पाटील साहेब, या तालुक्याचे दुसरे नेते या कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय विठ्ठलरावजी खोराटे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे या सभेचे अध्यक्ष आदरणीय पाटील साहेब, आदरणीय बाबासाहेब इंदुराव पाटील साहेब, सन्माननीय मुन्ना पाटील आमचे आदरणीय नांदेकर साहेब, सन्माननीय पनोरीकर काका, सन्माननीय अरुणरावजी जाधव साहेब, बालाजी फराकटे, सन्माननीय संजय पाटील साहेब, नाथाजीराव पाटील साहेब, या पॅनेलच्या आघाडीचे सर्व नेते, या पॅनेलचे आघाडीचे सर्व उमेदवार, या पॅनेलच्या आघाडीच्यासाठी या ठिकाणी समर्थन देण्यासाठी ज्यांनी पाठिंबा दिला ते सर्व सन्माननीय मान्यवर, मग त्याच्यामध्ये माजी सैनिकांच्या संघटनेचे नेते आहेत, वेगवेगळ्या गावातील सर्वच्या सर्व लोक आहेत, आता सुद्धा हेदवड्याच्या सरपंचांचे भाऊ आपल्याला पाठिंबा देत आहेत, ते सुद्धा आता इथं आले, ते सगळे सहकारी, या तालुक्यातील तमाम सगळे बेदरी कारखान्याचे सभासद, उत्पादक, शेतकरी, तरुण मित्रांनो, वडीलधारी मंडळी आणि माता भगिनींना
उशीर खूप झालाय, अजून 2 महत्वाची भाषणं आपल्या सर्वांना ऐकायची आहे, त्यामुळे फारसा वेळ न लावता 2-3 मुद्द्यांचा परामर्श घेऊन मी माझं भाषण थांबवलं आहे. खरं म्हणजे ही परिवर्तनाची सभा आहे आणि सरवड्याच्या या चौकाला एक वेगळं विशेष महत्व आहे. ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीची क्रांती होत असते त्या त्या वेळेला निश्चितपणाने याच ठिकाणी या परिवर्तनाची नांदी करण्याचा निश्चय केला जातो, ज्याचा उल्लेख सन्माननीय A.Y. पाटील साहेबांनी केला. ती राजे साहेबांची आणि स्वर्गीय मंडलिक साहेबांची सभा ही सुद्धा इथंच झाली. 2014ला मी ज्यावेळेला आमदार झालो त्यावेळेची सुद्धा सभा इथंच झाली होती. या चौकाला, या परिसराला, या माणसांना, या सरवडेकरांना एक वेगळं महत्व आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं कुठल्याही परिस्थितीमध्ये या बिजली कारखान्याच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन झालंच पाहिजे आणि ते होण्यासाठी आपण सगळ्यांनी जीवाचं रान करून उद्याच्या 3 तारखेपर्यंत प्रचंड मेहनत घेऊन प्रत्येक सभासदापर्यंत पोहोचून आपल्या सर्वांची भूमिका पटवून देऊन निश्चितपणानं आपण हे सगळं का करतो याची वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी सांगितली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी निर्धार करूया अशा पद्धतीची विनंती करतो. 4-6 महिने झाले, वर्षभर झालं. या वर्षभरामध्ये बिजली कारखान्याच्या एकूण कामकाजाची वस्तुस्थिती आम्ही सगळ्या लोकांच्या समोर मांडतोय आणि ज्या पद्धतीने आम्ही सगळेजण या लोकांच्या समोर ही सगळी वस्तुस्थिती मांडतोय त्यावेळेला दुसऱ्या बाजूला सन्माननीय चेअरमन साहेब म्हणतात की आमदारांचं आणि त्यांच्या सगळ्या बगलबच्च्यांचं डोकं फिरलंय, ते कावीळ झाल्यासारखं बोलतायत, ते चुकीचं बोलतायत, दिशाभूल करतायत, सभासदांच्या मध्ये संभ्रम तयार करतायत, अशा पद्धतीची भूमिका ते घेत आहेत. जरूर आम्ही संभ्रम तयार करत असेल पण तुम्ही वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांची दिशाभूल करायची, चुकीचे मुद्दे सांगायचे, मुद्द्यांपासून मुद्द्यांवरती यायचं आणि मूळ मुद्दा सोडून दुसऱ्याच बाजूला जायचं. ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबत तुम्ही प्रश्नांची 3 उत्तरं दिलीत की निश्चितपणाने या बिजली कारखान्याचा निकाल लागेल. मित्रांनो, एक पत्रक आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा काढलं, आपण सगळ्यांनी बघितलं असेल. अनेक लोकांच्या समोर प्रश्न पडला. हे पहिलं पत्रक आहे, ताळेबंदामध्ये फेरफार, कोजनचा नफा 96,59,00,000 रुपये आणि कारखान्याचा तोटा सुद्धा 96,36,00,000 मी आपल्या सगळ्यांना परत एकदा सांगू इच्छितो. सन 2017-18ला 16,44,00,000 फायदा झाला. सन 2017-18ला 16 कोटीचा फायदा झाला. त्याच वेळेला तोटा सुद्धा 16,34,00,000 झाला. सन 18-19ला 21,77,00,000 फायदा झाला कोजनला. त्याच वेळेला कारखान्याला निव्वळ तोटा 21,76,00,000 झाला. परत 19-20ला 19,08,00,000 फायदा कोजनला झाला. 19,04,00,000 त्याच वेळेला कारखान्याला तोटा झाला. 2020-21ला 24,62,00,000 कोजनचा फायदा झाला. त्याच वेळेला 24,60,00,000 कारखान्याला तोटा झाला. आणि परत 2021-22ला 14,66,00,000 हा फायदा झाला. त्याच वेळेला 14,63,00,000 तोटा झाला. मटक्याचे आकडे यावे तेवढे फायदा आणि तोट्याचे आकडे यावे. एकाच वेळेला फायदा आणि तोटा ज्या पद्धतीने होतोय ते सगळं बघितल्यानंतर निश्चितपणे लक्षात येतंय की कोजनचा फायदा आमच्या सगळ्या सभासदांना देण्यापेक्षा फक्त मुरवाईसाठी ऑडिटरला हाताशी धरून ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं त्या सगळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी काम केल्यानंतर इथं नाताजीराव पाटील बसलेत, आदरणीय विठ्ठलरावजी खोराटे साहेब बसलेत आणि पलीकडच्या बाजूला रणजितदादा पाटील सुद्धा बसलेत मुरगुडकर. हे तिघही प्रशासक मंडळात होते. अरुण काकडे साहेब हे त्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष होते. FRP पेक्षा 305 रुपये टना पाठीमध्ये त्यांनी पैसे दिले आणि खऱ्या अर्थानं लई भारी काय असतं ते दाखवलं. आम्हा सगळ्यांना परिवर्तन करायचं ते ह्यासाठी करायचं आहे. कुठल्या व्यक्तिद्वेषानं, कुठल्या माणसाच्या विरोधात कुठलं राजकारण करण्यासाठी नाही, तर या सगळ्या बिजली कारखान्याच्या सभासदांच्या अर्थकारणामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने समृद्धी आणण्यासाठी हे संपूर्ण परिवर्तन करायचं आहे. हे सगळं परिवर्तन करण्यासाठी आपण सगळेजण जात असताना 305 रुपये टना पाठीमागे दिल्यानंतर या जिल्ह्यातल्या एका जबाबदार नेतृत्वानं तत्कालीन प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अरुण काकडे यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की हे तुम्ही कसं काय दिलं, जर तुम्ही दिलं तर आम्हाला सुद्धा द्यावं लागेल, असं द्यायचं नसतं, ही पद्धत नसते, हे सगळं सांगून त्यांच्यावरती सुद्धा दबाव टाकायला गेला. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण सगळ्यांनी हे परिवर्तन केलं तर निश्चितपणानं बिजली कारखान्याच्या सभासदांना किती फायदा होऊ शकतोय. आणि तेच काम आदरणीय राजेसाहेब करतायत, तेच काम आदरणीय धनंजय मुन्ना माळी साहेब करतायत. या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली
या राज्याचं उच्च शिक्षण मंत्री, जिल्ह्याचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील असतील, खासदार संजय मंडलिक साहेब असतील, या जिल्ह्यातले, या तालुक्यातले, या परिसरातल्या सगळ्या प्रमुखांच्या बरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीने विश्वासानं संघटना करून अतिशय चांगल्या पद्धतीने केलेल्या ह्या संघटनेच्या माध्यमातून परिवर्तन करण्याचा जो काही निर्धार केलाय, त्या सगळ्या परिवर्तनाच्या निर्धारासाठी आपण सगळ्यांनी संघटितपणाने काम करायचा जो काय उत्साह दाखवताय, त्या उत्साहामध्ये एकापेक्षा एक अशा पद्धतीचे वेगवेगळेचे आरोप प्रत्यारोप केले जातात. इथेनॉल प्रकल्पाला सुद्धा आमदारांनी विरोध केला, अशा पद्धतीची ते भूमिका मांडतात. इथेनॉल प्रकल्पाला विरोध करण्याचं पहिलं पाप जर कोणी केलं असेल तर सन्माननीय KP पाटील साहेबांनी केलं. आदरणीय खोराना साहेब इथं आहेत. 2005ला ज्या मतीचा सत्ता बदल झाला त्या सगळ्याचे साक्षीदार आणि सगळ्यातल्या महत्वपूर्ण भागीदारी करणारे आम्ही सगळेजण सुद्धा आहोत. राजे साहेबांच्या आणि मंडलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला तत्कालीन दिनकररावजी जाधव साहेबांना बाजूला करून KP पाटलांना चेअरमन आपण केलं. चेअरमन झाल्यानंतर त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर त्यावेळेला एकूण 30 KLPTची जी काही 8 कोटी रुपयाचा एकूण सगळा त्याचा टेंडर फायनल झालं. फ्रान्स कंपनीला 35 लाख रुपयाचा ऍडव्हान्स दिलेला होता, तो सगळ्याच्या सगळा नेताजी पाटील साहेब रद्द केला. कशासाठी तो रद्द केला? त्याच वेळेला एका बाजूला आमच्याकडे आणि दुसऱ्या बाजूला शाहूमध्ये दोन्हीकडे ह्या सगळ्या इथेनॉल डिस्टिलरीचे प्रकल्प मंजूर झाले होते. इकडची डिस्टिलरी चालू झाली नाही कारण कमिशनचा हिस्सा क्लिअर झाला नाही. तिकडे मात्र डिस्टिलरी चालू झाली, ती 60 KLPTची डिस्टिलरी त्यावेळेला झाली आणि आता पुढच्या वेळेला मला वाटतं कदाचित राजेसाहेब 1 लाख KLPTची सुद्धा त्यांचं काम सुरू आहे. म्हणजे ते कुठे निघालेत आणि आम्ही कुठे निघालो? आपलीच भारी अशा पद्धतीची जी काही लय भारीची चिमकी वाजवायचं काम आपण करताय, त्याच्यापेक्षा सुद्धा कारखान्याचं नुकसान आपण सगळ्यांनी किती केले याचं उत्तर आपण दिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ज्या पद्धतीने या सभासदांची फसवणूक करायची, वास्तविकता सोडून दुसऱ्या गोष्टी बोलत राहायचं, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सभासदांची जागृती झाली पाहिजे. खरं म्हणजे बिद्री कारखाना ही संपूर्ण परिसरातली आमच्या सगळ्यांची मातृसंस्था आहे. पण काय परिस्थिती झाली आमच्या मातृसंस्थेत? या बिद्री कारखान्याने अनेक लोकांचं राजकीय सामाजिक नेतृत्व दिलं असेल, पण त्याच्याही पेक्षा आमच्या सगळ्यांच्या अर्थकारणाला बळ दिलं. आमच्या सगळ्यांचे कुटुंब अत्यंत चांगल्या पद्धतीने फुलवली, परंतु दुर्दैवानं जर नेतृत्व खोजलं झालं तर काय होऊ शकते त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे KP पाटील. राजेसाहेब 62-63चा आमचा कारखाना, आता 62-63च्या आमच्या कारखान्यानंतर सुद्धा राजेसाहेबांनी शाहू कारखाना सुरू केला. आज तुम्ही सुद्धा 8,000 क्रशिंग करता, 7,000 क्रशिंग करतात. आमच्या पलीकडच्या बाजूला मंडलिक साहेबांचा कारखाना फोंड्या माळावरती सुरू झाला, तो सुद्धा कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने 6,000 क्रशिंग करतोय. आमच्या पलीकडच्या बाजूला फराळ्याचा कारखाना झाला, तो सुद्धा 2,500 TCDचा कारखाना आहे. इंदिरा साखर कारखाना पलीकडच्या बाजूला आहे, तो सुद्धा 2,500 TCDचा कारखाना आहे. आदरणीय मुश्रीफ साहेबांचा सुद्धा कारखाना 8,000 TCDचं क्रशिंग आहे. अरे इतके कारखाने झाले, तुमची का बुद्धी झाली नाही? पलीकडच्या बाजूला जवाहर कारखाना घ्या, आज त्यांचा एकूण क्रशिंग बघितलं तर 12,000 16,000चं क्रशिंग आहे. पलीकडच्या बाजूला असणारा जवाहर कारखान्याबरोबरच दत्त कारखाना घ्या, इतर कारखाने घ्या, तुमच्या बरोबरच्या प्रत्येक कारखान्यात क्रशिंग वाढवलं आणि आपल्या सभासदांना न्याय दिला, परंतु तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सुचल्याच नाहीत. कदाचित मुश्रीफ साहेबांचा कारखाना पूर्ण झाल्यानंतर आमचं सगळं काम करायचं असेल. मला वाटतं की या सगळ्या गोष्टींमुळे सभासदांवर अन्याय करण्याचं काम आमच्या सगळ्या लोकांना, बिद्रीचे आम्ही सभासद आहोत, पण 25% लोकांचा सुद्धा ओझ या बिद्रीला जात नाही तर लई भारी कसला दर आणि लई भारी कसलं काम, या सगळ्या गोष्टींचा फटका आमच्या शेतकऱ्यांना अनेक वर्ष बसतोय. त्या सगळ्याचा परिणाम म्हणूनच आपण सगळ्यांनी ही जी काही आघाडी केली आहे, त्या आघाडीच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सगळेजण परिवर्तन करायला निघालो. एक्सपान्शन झालं, एक्सपान्शन झाल्यानंतर रिकव्हरी वाढते आणि रिकव्हरी वाढली तर मी पूर्वीच्या एका बिद्रीच्या सभेमध्ये सुद्धा सांगितलं होतं, ज्या वेळेला 2005चा किस्सा मला परत एकदा राजेसाहेब आठवतो. परिवर्तन 2005ला सुद्धा झालं होतं आणि त्यानंतर बिद्री कारखान्याच्या समोर एक बैठक झाली होती आणि कारखान्याचं कामकाज कशा पद्धतीने करावं यासाठी आदरणीय राजेसाहेबांचं एक भाषण मला आठवतं. राजेसाहेब त्यावेळेला असं म्हटले होते, स्वर्गीय विक्रमसिंह राजेसाहेब, की अनेक लोकांच्या अनेक तक्रारी ज्या होत्या त्या सगळ्या तक्रारींमध्ये लोकांचं म्हणणं होतं गेस्ट हाऊस बंद करा, अमुक करा, तमुक करा. राजेसाहेबांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की गेस्ट हाऊस बंद करण्याची आवश्यकता नाही, गेस्ट हाऊस चालू राहू द्या. आम्हाला असं वाटलं की अरे बाबा गेस्ट हाऊस चालू राहू दे म्हणजे काय, याच्यामुळे विनाकारण खर्च होतो, अनेक लोक तिथे येत आहेत, विशेषतः संचालकांचे सगळे कार्यकर्ते येत आहेत, त्याच्यामुळे कारखान्याच्या एकूण आर्थिक बोजा पडतोय. राजेसाहेबांनी सांगितलं की गेस्ट हाऊस बंद पडून काही गरज, गेस्ट हाऊस बंद करायची गरज नाही. गेस्ट हाऊस मध्ये जर काही जेवले संचालक तर कारखान्याची तब्येत बिघडत नाही, जर जास्त जेवले तर संचालकांची तब्येत बिघडत.
परंतु ऊस विकास कार्यक्रम जर बिघडला तर मात्र कारखान्याची तब्येत बिघडती. आज आम्ही राजेसाहेबांचं एकूण काम बघतोय. या जिल्ह्यातल्या या राज्यातल्या काही मोजक्या कारखान्यांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं ऊस विकास कार्यक्रम चालतो की ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं किमान 1% रिकव्हरी वाढवायला पाहिजे. ती रिकव्हरी वाढवली तर टनापाठीमागे 250-300 रुपये हे अतिशय चांगल्या पद्धतीने मिळत आहेत. आजपर्यंत या गोष्टींवरती कुठलंच काम झालं नाही. आणि परवा मात्र काल मी बघितलं एका मुलाखतीमध्ये आणि एका भाषणामध्ये सन्माननीय के.पी. पाटील साहेब सांगतात आता आम्ही सगळं केलंय. आता आमची ऊस विकास कार्यक्रम राबवणार म्हणजे करून करून भागला आणि देवपूजेला लागला असं जे म्हणतोय आपण. अरे ऊस विकास कार्यक्रम हा सुद्धा या कारखान्यातला अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. परंतु दुर्दैवानं उत्कृष्ट रिकव्हरी असणाऱ्या या कारखान्याच्या सभासदांच्या माती आपण फक्त आणि फक्त ऊस तोडणी कार्यक्रमाच्या निमित्तानं मनस्ताप फक्त दिला. या सगळ्याचा सुद्धा निकाल आपल्या सर्वांना घ्यायचा आहे. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, राधानगरी तालुक्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये ज्या वेळेला मी फिरायला लागलोय त्यावेळेला परिवर्तनाचं वारं झालंय. या परिवर्तनाच्या वाऱ्यातून लोकांच्या मनामध्ये प्रचंड उत्साह तयार झालाय. कोण काय म्हणतं याच्यापेक्षा सुद्धा तुमच्या आणि आमच्या खिशामध्ये जर 4 पैसे यायचे असतील, तुमच्या आणि आमच्या मुलाबाळांचं कल्याण व्हायचं असेल, बेदरी कारखाना ही मातृ संस्थाच नव्हे तर कल्पवृक्ष आहे. त्या कल्पवृक्षाचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी अत्यंत व्हिजनरी अशा पद्धतीचं नेतृत्व जर आपल्याला द्यायचं असेल तर परिवर्तन पॅनेलला पाठिंबा देण्यासाठी लोकांची प्रचंड अशा पद्धतीची तयारी झाली आहे. लोक ताकदीनं शक्तीनं आमच्या सगळ्या प्रक्रियेला पाठिंबा देत आहेत. या सगळ्या प्रक्रियेला आपण सगळ्यांनी सुद्धा साथ दिली आहे. उद्याच्या 3 तारखेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे बुद्धिभेदाचे अनेक प्रयोग होतील. विशेषतः आमच्यावरती तरी त्यांचं भलतं प्रेम, 50 खोके एकदम ओके, गद्दारीचा बादशाह वगैरे वगैरे. आम्ही आता असं म्हणतोय 50 नाही 500 म्हणा, पण मुद्द्याचं बोला. तुम्ही काय केलं याचं जर उत्तर सांगितलं तर निश्चितपणे तुम्हाला लोक दारात ठेवतील, नाहीतर तुम्हाला लोक दारात नाहीतर या कारखान्याच्या बाहेर ठेवतील. तोच निश्चय आपण सगळ्यांनी मिळून करूया. ही लढाई कुठल्या एका व्यक्तीची नाही, ही लढाई कुठल्या एका व्यक्तीविरोधात नाही. आपल्या अर्थकारणाला समृद्ध करण्यासाठी, बेदरी कारखान्याच्या निमित्तानं प्रत्येक सभासदाचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि केवळ एखाद्या माणसाच्या स्वतःच्या कौतुकासाठी नाही तर संपूर्ण 55,000 सभासदांच्या हितासाठी जी लढाई आहे, या लढाईमध्ये एका बाजूला राधानगरी तालुका ताकदीन आहे, उदरगड तालुका सुद्धा त्याच्यापेक्षा ताकदीन आहे आणि पलीकडच्या बाजूला कागलमध्ये आदरणीय संजयदादा मंडलिक साहेब आणि आदरणीय राजेसाहेबांच्या माध्यमातून तमाम सगळे कार्यकर्ते एकापेक्षा एक दिग्गज उमेदवार सुद्धा इथं रणजितदादा उमेदवार आहेत, बालाजी फराटे उमेदवार आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने शेखर सावंत काम करतायत. खूप चांगल्या पद्धतीचे सगळेच्या सगळे उमेदवार आमच्या सगळ्या पॅनेलला अतिशय ताकदीने शक्तीने साथ देत आहेत. करवीरमध्ये सुद्धा सुमित चौगले हा एन के चौगलेंचा मुलगा आहे, परंतु धनंजय माडिक साहेबांची ताकद त्याच्या पाठीमागे असल्यामुळं निश्चितपणाने आमचा विजय निश्चित आहे. त्या सगळ्या विजयाच्या निश्चित करण्यासाठी तमाम सगळ्या राधानगरीवासियांनी ताकदीने शक्तीने काम करूया आणि या सगळ्या बोगस भ्रष्टाचारी लोकांना फसवणूक करून ज्या पद्धतीची भूमिका घेऊन अजून सुद्धा फसवायचा निर्धार करणाऱ्या लोकांना घरात बसवूया असं मी तुम्हाला सांगतो. मी आपल्या सर्वांना एक मक्त आठवण करू इच्छितो. 2014च्या निवडणुकीपूर्वी सुद्धा 200 विकासाची जिद्द मोठी, एका वर्षात 266 कोटी अशी टॅगलाईन घेऊन ते काम करत होते. त्यांना असं वाटत होतं की इतकं काम आम्ही केले की समोर माणूस उभा करू शकत नाही. तर ज्या वेळेला या अशा पद्धतीने आम्ही लोकांसमोर गेलो, लोकांना वस्तुस्थिती सांगितली, त्यावेळेला ही बाजू आणि ती बाजू या दोन्ही बाजू लोकांनी बघितल्या आणि त्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की हे काही सांगत नाहीत, फक्त आपल्याला फसवतायत. आणि म्हणूनच त्यावेळेला सुद्धा ज्या पद्धतीची क्रांती झाली त्याच पद्धतीची क्रांती या बेदरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्हा सगळ्यांच्या पारड्यामध्ये कपशीला मतदान करून आपण सगळ्यांनी अतिशय घवघवीत यश मिळवून द्यावं अशा पद्धतीची विनंती करतो. आपण सगळ्यांनी एकदा ठरवल्यानंतर अशक्य ते शक्य करू शकतात. राधानगरीतनं एकदा लोंढा फुटला की एस के सर कोणच आवरू शकत नाही. आणि ए वाय पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीचं लहर तयार झाली, आमच्याकडे सुद्धा इच्छुकांची इतकी प्रचंड मांदियाळी झाली. साहेब तुम्ही येणार म्हटल्यानंतर आमच्याकडे जी माणसं होती त्याच्यापेक्षा सुद्धा प्रचंड माणसं आमच्याकडे यायला लागली. पण तरी सुद्धा मला सांगायला अभिमान वाटतो इथं व्यासपीठावर सुद्धा त्याच्यातले अनेक मान्यवर आहेत की ज्या सगळेच्या सगळे एकापेक्षा एक चांगल्या पद्धतीचे उमेदवार होते, इच्छुक होते, त्यांनी फॉर्म भरलेले होते. अगदी पंडित पाटील साहेबांच्या पासून बावके साहेब असतील सगळे कुणाचं नाव घ्यावं आणि कुणाचं नाव घ्यावं नाही, पण ती सगळी माणसं सुद्धा हे कुठल्याही परिस्थितीत परिवर्तन झालं पाहिजे, आम्ही असणं याच्यापेक्षा सुद्धा आमचं परिवर्तन पॅनेल यशस्वी होणं यासाठी त्या सगळ्यांनी मोठ्या मनानं माघार घेऊन ताकदीनं शक्तीनं हे काम यशस्वी करण्याचा निर्धार
पुढाकार करून आपण सगळेजण कामाला लागलोय. 3 तारखेपर्यंत हे सगळ्याच्या सगळं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं यशस्वी करण्यासाठी जीवाचं रान करूया. कपबशी समोर 1 ते 25 सगळीच्या सगळी चिन्ह मारण्यासाठी आपण सगळ्या सभासदांच्याकडून पोहोचूया आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 3 तारखेनंतर 5 तारखेला विजयाचा गुलाल सुद्धा उधळण्यासाठी याच सरवड्याच्या चौकामध्ये आपण सगळेजण जमूया. विनंती करतो आणि माझ्या बरोबर थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. म्हणजे आमदार अभिकर साहेब आपल्या या मार्गदर्शनानंतर ज्यांच्या माणसाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात